नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे ट्रॅव्हल विथ नवनाथमध्ये. आज आपण फिरणार आहोत भारताच्या आर्थिक राजधानीत, स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात. समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, गजबजलेले बाजार, सुंदर उद्याने. चला तर मग आजच्या मुंबई दर्शनाला सुरुवात करूया. आपलं पहिलं ठिकाण आहे CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई. युनेस्कोने या वास्तूला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये दर्जा दिलेला आहे. ही आहे मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक इमारत. मोठमोठ्या ऐतिहासिक इमारती, गजबजलेलं शहर, सुंदर आणि स्वच्छ रस्ते, अशी ही मुंबई. आता आपण गेटवे ऑफ इंडियाकडे जात आहोत. याच रस्त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लागते आणि समोरच गेटवे ऑफ इंडियाची भव्य वास्तू आपल्याला दिसत आहे. आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहोचलेले आहोत. मुंबईच्या दक्षिण भागात असलेली अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली ही भव्य वास्तू मुंबईची ओळख मानली जाते. 1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ या गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक आणि भव्य वास्तू पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. गेटवे ऑफ इंडियाच्या समोर दिसणारी भव्य वास्तू म्हणजे ताजमहाल पॅलेस. सन 1903 मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. हा गेटवेच्या मागील बाजूचा सुंदर नजारा, सुंदर असा समुद्राचा व्ह्यू या ठिकाणाहून दिसतो. समुद्रामधील बोटी आणि मुंबईचा सुंदर असा नजारा या ठिकाणाहून पाहायला मिळतो. या ठिकाणाहून एलिफंटा घारापुरी केव्ज या ठिकाणी जाता येते. हा आहे ताजमहाल हॉटेलच्या बाजूचा परिसर. या ठिकाणी स्ट्रीट फूड एन्जॉय करता येते. मुलांनी पहिल्यांदाच मुंबई पाहिली त्यामुळे ते खूप एक्साइटेड होते. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमचा परिसर. या म्युझियमचे पूर्वीचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई असे होते. मध्ये मोबाईलने शूट करता येत नाही, तरी आम्ही 1-2 फोटो घेतले आहेत, परंतु मध्ये शूट करण्याची परमिशन नाही. खूप सुंदर परिसर आहे. म्युझियममध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, जसे की शिलालेख आहे, ताम्रपट आहे, संपूर्ण पक्ष्यांची माहिती आहे, प्राण्यांची माहिती आहे, त्यानंतर शिवकालीन हत्यारांची माहिती आहे. आता आपण पोहोचलो हँगिंग गार्डनमध्ये. खूप हिरवीगार दृश्य, उंच झाडे, स्वच्छता. मुंबईच्या गर्दीपासून थोडा निवांत वेळ घालवायचा असेल तर हँगिंग गार्डन हे सुंदर ठिकाण आहे. या उद्यानामध्ये खूप उंच झाडे आणि फुलांची रंगीबेरंगी झाडे दिसून येतात. मलबार हिल परिसरात असलेल्या या उद्यानातून मुंबई शहर आणि अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. त्यानंतर आम्ही निघालो क्रॉफर्ड मार्केटला. क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी खरेदी वगैरे केली. या ठिकाणी खूप आपल्याला वस्तू खरेदी करता येतात आणि होलसेल किमतीमध्ये वस्तू मिळतात.
क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईमधील प्रसिद्ध आणि जुने मार्केट आहे. आम्ही अक्वालाईन मेट्रोने सुद्धा फिरलो, जे की जमिनीच्या खाली 30 मीटरपर्यंत खोल आहे आणि गर्दी खूप कमी असते आणि ही जी ट्रेन आहे पूर्ण AC ट्रेन असते. त्यानंतर आम्ही पोचलो अर्नाळा बीचला. मुलांनी कॅमल राईडचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही समुद्रात खूप एन्जॉय केला आणि फोटोसुद्धा काढल्या. तर मित्रांनो, हा होता आपला छोटासा मुंबई दर्शनाचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.